नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? अर्थातच मजेतच असायला हवं. तर फ्रेंड्स, मी आज एक नवीन विषय घेऊन आलेली आहे, जे की मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी बोललेले होते. जेव्हा मी आपल्या ऑफिसची टूर तुम्हाला दिलेली होती, की मी छोटे छोटे अपडेट्स, छोटे छोटे क्लिप्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे, तुमच्यापर्यंत ते अपडेट्स पोहोचवणार आहे. तर येस, मी एक अपडेट घेऊन अशी आलेली आहे की ते म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी. खूप लोकांचे मला मेसेजेस, कॉल, व्हॉट्सअप खूप येत होते. सो म्हटलं की एक यूट्यूबवरती व्हिडिओ बनवूया, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचेल आणि सगळ्यांना दिलासा मिळेल आणि सगळ्यांना याची माहितीसुद्धा भेटेल. तर पहिली गोष्ट म्हणजे खूप सगळ्यांचं असं म्हणणं होतं की लाडक्या बहिणीचे पैसे खूप जणींना आलेले आहेत, पण आम्हाला नाहीत आलेले. आम्ही KYC सुद्धा केलेली आहे, तरीसुद्धा आम्हाला पैसे जे काही 3 महिन्यांचे येणार होते, सो ते पैसे नाही आलेले. तर ते कसं काय, कशामुळे, का झालं असेल असं? तर त्यासाठी काही गोष्टी आहेत, काही पॉईंट्स आहेत, तर ते मी तुम्हाला शेअर करते. एक मिनिट. तर फ्रेंड्स, क्लायंट आलेले होते, सो त्याच्यामुळे मी थोडासा ब्रेक घेतला आणि आता आपण कंटिन्यू करूयात आपला जो पॉईंट आहे तो. तर मला थोडंसं बाहेर पण लक्ष ठेवावं लागते, कारण की कोणी येतं आहे का आणि काय विचारतं आहे का, असं त्याच्यामुळे थोडंसं मी बाहेर पण पाहते आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे मार्च, एप्रिल आणि मे या महिन्याचे जे काही तुम्हाला 3,000 रुपये येणार होते 2026मध्ये, तर ते तुम्हाला दुसऱ्या आठवड्यापासून 14 ते 15 मेपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ओके. तर जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल, तर घाबरून न जाता ज्या काही खालील त्वरित गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला तपासायच्या आहेत आणि त्या सुधारावयाच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे हप्ता न मिळण्याची मुख्य कारणे आहेत, तर ते म्हणजे फर्स्ट, KYC अपूर्ण असते. शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी KYC अनिवार्य केलेले आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे. ज्या महिलांची KYC पूर्ण झालेली नाही किंवा त्यात त्रुटी आहेत, त्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहेत. तर त्यांनी काय करावं? जर माझी लाडकी बहीण ही जी अधिकृत साईट आहे, त्या साईटवरती जाऊन त्यांची KYC पूर्णपणे करावी. दुसरी गोष्ट म्हणजे बँक खाता हे आधारला सीडिंग आहे का, हे चेक करणे. नसेल तर ते करणे. तर या योजनेचे पैसे DBTद्वारे थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यात पाठवले जातात. खाते आधाराची जोडलेले नसेल तर पैसे जमा होणार नाहीत. तर काय करावे यासाठी? तर तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक खात्याला आधार कार्ड लिंक करा आणि DBT हा पर्याय सुरू करा, म्हणजे ॲक्टिव्ह करा. तिसरा ऑप्शन आहे, तर ते म्हणजे अर्जाची पुनर्तपासणी, म्हणजे रिव्हेरिफिकेशन. तर एप्रिलच्या अखेरीस सरकारने अर्जाची कडक फेरतपासणी केली असून पात्र व अपात्र महिलांची नवीन यादी तयार केलेली आहे. कागदपत्रांमधील त्रुटीमुळे काही महिला तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या आहेत. तर यासाठी काय करावे? तर पोर्टलवर बेनिफिशरी स्टेटसमध्ये लॉग इन करून तुमचा अर्ज अजूनही अप्रूव्ड पात्र दाखवत आहे का डिसअप्रूव्ड झालेला आहे का, अपात्र झालेला आहे, हे चेक करावे. आता पैशांचे वाटप अजूनही सुरू आहे. काही महिलांची पडताळणी उशीर झाल्यामुळे त्यांना पुढील काही दिवसांमध्ये पैसे मिळू शकतात. अर्जाची स्टेटस कसा तपासायचा, हे मी तुम्हाला आता काही खालीलप्रमाणे सांगते. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची. त्यानंतर तिथे लॉग इन करायचं. योजना ॲप्लिकेशनमध्ये जाऊन चेक स्टेटसमध्ये पर्यायावरती क्लिक करायचं. तिथे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का, म्हणजेच अप्रूव्ह झालेला आहे का, हे नाही, हे सर्व चेक करायचं. आणि पैसे बँक खात्यामध्ये जमा म्हणजे क्रेडिट झालेले आहेत का नाही, त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. मदत आणि तक्रार कुठे करावी यासाठी, जर तुम्हाला काही प्रॉपर डिटेल्स नाही भेटले तर जर तुमची सर्व कागदपत्रे आणि KYC बरोबर असूनही पैसे आले नसतील तर तुम्ही खालील प्रकारे मदत घेऊ शकता. तर हेल्पलाईन जो नंबर आहे, तर राज्य शासनाच्या 181 या टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. स्थानिक केंद्र, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा जवळ आपले सरकार केंद्र, CSC सेंटर, इथे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहू शकता. आणि जर तुम्हाला अर्जाचे स्टेटस पाहताना काही अडचणी येत असेल तर मला नक्की सांगा. माझा तुम्हाला नंबर माहीतच आहे आणि आपल्या ऑफिसचा पत्ताही तुम्हाला माहीत आहेच आहे. तर आपल्या ऑफिसला व्हिजिट करा, मला नंबरला कॉल करू शकता किंवा मला टेक्स्ट मेसेज करू शकता. तर अशा प्रकारे हे काही अपडेट्स होतं. अजूनही तुम्हाला काही क्युरी असेल तर मला नक्की विचारा. मला तुम्ही यूट्यूबमध्ये मला नक्की कमेंट करा. तर इतकंच मला तुम्हाला अपडेट द्यायची होती. सो चला, तर मग आता ह्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. असेच मी ब्लॉग तुमच्यासोबत छोटे छोटे क्लिप्स, अपडेट्स, इन्फॉर्मेशन घेऊन येत जाणार आहे आता इथून पुढे. तर चला, तर मग स्वतःची काळजी घ्या. बाय, धन्यवाद.